काही विशेष रिपोर्ट्स पाहूयात। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसवर तोफ डागली आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही राज्य इंडियाने नव्हे तर काँग्रेसने गमावलेली आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। तसंच काँग्रेसला उपदेशाचे डोसही पाजलेत आणि त्यावर काँग्रेसने काय भूमिका घेतली आहे पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे। अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये। या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, तर ते कोणतरी निमंत्रक लागेल। संजय राऊतांनी अग्रलेखात प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांना हिटलरची उपमा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीचं महत्त्व पटवून दिलं। पण अग्रलेखातून पाजलेले उपदेशाचे डोस काँग्रेसनं नाकारले। हारणं जिंकणं हे असतंच, पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय? म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे। काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे, त्याला 139 वर्ष आता 28 तारखेला सुरुवात होत आहे आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्ल्याची गरज नाही। 2014 ते 2019 या कालावधीत शिवसेना भाजपचं सरकार होतं। त्यावेळी सत्तेत राहूनही संजय राऊत सहकारी पक्ष असलेल्या भाजपला अग्रलेखातून डागण्यात येत होतं। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत होतं। आता शिवसेना ठाकरे गट सत्तेत नसला तरी संजय राऊतांनी अग्रलेखातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सहकारी पक्षांना खडेबोल सुनावण्याची संपादकीय भूमिका कायम ठेवली आहे, पण त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उद्धव ठाकरेंच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून शंभूराज देसाईंनी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे अधिवेशनात केवळ